नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुणे महापालिकेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी शारदाबाई पवार शिष्यवृत्तीचे वाटप देखील कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. एकेकाळच्या पेठ्यांचा पुनवडीचा विस्तार होऊन त्याचे रूपांतर पुण्यात झाले. शहर कारभाराचा गाडा हाकणाऱ्या सुरुवातीच्या महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाला अनेक दिग्गज नेत्यांचा सहवास लाभला. तसेच पुण्याच्या राजकीय वाटचालीचा इतिहास उलगडणारे सभागृह नव्या रूपात आधुनिक तंत्रज्ञानासह सज्ज झाले आहे. हे पुण्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण बाब ठरणारे आहे, असे कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमात श्रीपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेही उपस्थित होते. याबाबत आठवले म्हणाले, सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहेच, परंतु पुढच्या वेळी आमची सत्ता येईल. यासाठी निवडणुकीत आमच्याच जागा सर्वात जास्त लागतील, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात पुण्याचे महापौर चंचला खोदरे, स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, सभागृह नेते सुभाष जगताप, मनसेचे गटनेते वसंत मोरे, रिपाईचे गटनेते सिद्धार्थ देंडे आणि पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात दीपक मानकर यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. संत तुकाराम पुरस्कारासह 5 पुरस्कार फॅन्ड्री या मराठी चित्रपटाने पटकावले. आधुनिक काळातील जातीव्यवस्थेची भीषणता अत्यंत प्रभावीपणे मांडणाऱ्या फॅन्ड्री या मराठी चित्रपटाने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा संत तुकाराम पुरस्कारासह 5 पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठीचा प्रभात पुरस्कार पोलंडच्या पापुझा या चित्रपटाने पटकावला. महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने आयोजित 12व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पारितोषिक वितरण संपन्न झाले. राज्याचे सांस्कृतिक संचालक आशुतोष घोरपडे, संचालक डॉक्टर जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोणके, सिटी प्राईडचे अरविंद चाफळकर, फिल्म इन्स्टिट्यूटचे संचालक धर्मेंद्र नारायण, पिंपरी चिंचवडचे आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी यावेळी उपस्थित होते. निलेश लवलखा आणि विवेक जारिया निर्मित फॅन्ड्री या चित्रपटाने सर्वाधिक 5 पुरस्कार पटकावले. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी नागराज मंजुळे यांना तर अभिनयासाठी सोमनाथ अवघडे यांना गौरवण्यात आले. तर विक्रम अलमाडी यांना छायाचित्रणासाठी पारितोषिक मिळाले. प्रेक्षकांच्या पसंतीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही फॅन्ड्रीने पटकावला. सुमित्रा भावे यांना अस्तू चित्रपटासाठी पटकथा लेखनाचा, तर मंगेश धाकडे यांना नारबाची वाडी या चित्रपटासाठी संगीतासाठी गौरवण्यात आले. जागतिक चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी जोना कॉस क्राउज आणि क्रिस्टेल्स कॉस क्राउज यांना पापुझा या चित्रपटासाठी गौरवण्यात आले. चीनमधील टच ऑफ सीन चित्रपटाला परीक्षकांचा पुरस्कार मिळाला. LV प्रसाद अकॅडमीच्या ब्लॅकस्टोन लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा, तर अरविंद कुपलीकर यांना अमरोथा चित्रपटासाठी दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन केले. बंड गार्डन पोलिसांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जेलभरो आंदोलन केले. या आंदोलनात 1,500हून अधिक अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. 6 जानेवारीपासून अंगणवाडी सेविका संपावर आहेत, मात्र शासनाने अद्याप दखल घेतली नाही. मानधन वाढवून द्यावे, सेविकेच्या मानधना एवढा बोनस सर्वांना द्यावा, महागाई भत्त्यानुसार मानधनात वाढ करावी आदी मागण्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आहेत.
संपावर असतानाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस लसीकरणाचे काम काळ्या फिती लावून करणार आहेत। राज्यातील शहरी, ग्रामीण, गरीब वस्त्या, आदिवासी पाडे, वाडी वस्तीवर लाखो बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण, लसीकरण, सकस आहाराद्वारे स्त्री बालकांच्या आरोग्य रक्षणाचे काम अंगणवाड्यांमध्ये चालते। तथापि अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची खंत सेविकांनी व्यक्त केली। एलबीटी हटवणाऱ्या पक्षालाच मतदान करण्याची शपथ राज्यातील प्रमुख व्यापाऱ्यांनी पुण्यात घेतली। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून एलबीटी कर जो पक्ष हटवेल त्यालाच मतदान करण्याचा निर्धार राज्यातील प्रमुख व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला। सर्व पक्षांनी 31 जानेवारीपर्यंत व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे, अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीत व्यापाऱ्यांचे सामर्थ्य दाखवण्याची शपथच घेण्यात आल्याची माहिती फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी दिली। महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या एलबीटी हटवण्याच्या मागणीस आम आदमी पार्टीने पाठिंबा दिला आहे। व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या आणि एलबीटी हटवणाऱ्या पक्षाला एकजुटीने मतदान करण्याचा निर्धारच बैठकीत झाला आहे। त्यासाठी राज्यातील 50 लाख व्यापारी आणि त्यांचा परिवार आपल्या मागण्यांसाठी लोकसभेच्या निवडणुकीत निर्णायक मतदान करेल, असा इशाराही गुरनानी यांनी दिला आहे। कोल्हापूर व्यापारी मित्रच्या पुढाकाराने एलबीटी हटवण्याच्या विषयावर राज्यातील सर्वच व्यापारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित करण्यात आले होते। गुरनानी म्हणाले, देशात केवळ महाराष्ट्रात जकात होती। जकातीला स्थानिक संस्था कराच्या पर्यायाशिवाय तो रद्द करण्याची व्यापाऱ्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही। राज्यात जकात हटवताना 15,000 कोटी रुपयांचे उत्पन्न होते। तत्कालीन अर्थमंत्र्यांनी उत्पन्न वाढल्यानंतर टप्प्याटप्प्याने 3 वर्षात कोणत्याही पर्यायाशिवाय जकात रद्द करण्याचे आश्वासन दिले होते। तरीसुद्धा 26 ते 25 मनपांमध्ये जकातीऐवजी स्थानिक संस्था कर लादण्यात आला। कोणत्याही पर्यायाशिवाय जकात रद्द करण्याच्या व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्यात आलेला नसल्यामुळे जकातीपेक्षाही जाचक असलेला एलबीटी रद्द व्हायला हवा, अशीच व्यापाऱ्यांची मागणी आहे। त्यानुसार सर्व व्यापाऱ्यांनी शपथ घेऊन एलबीटी हटवणाऱ्या पक्षालाच मतदान करण्याची शपथ घेतली आहे। राज्यातील व्यापारी वर्ग कर भरण्याच्या विरोधात नाही, तर कर प्रणाली आणि तो भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी एकच कर ही आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। सुलेखनकार अच्युत पालव यांच्या टी शर्ट कार्निवलचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक DS कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले। हाती कुंचला अथवा ब्रश नाही, रंगाच्या ट्यूबनेच थेट टी शर्टवर आकार घेणारा बाप्पा। सुलेखनकार अच्युत पालव यांची रेषा आणि शब्दांची अलौकिक दुनिया उभी करण्याचे कौशल्य आणि उपस्थितांची दिलखुलास दाद निमित्त होते टी शर्ट कार्निवलचे। सिल्वर कॉइन आणि अक्षरधारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अनोख्या टी शर्ट कार्निवलचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक DS कुलकर्णी यांच्या हस्ते झाले। ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर द.बी. कुलकर्णी, अक्षरधाराच्या रसिका आठवडेकर, सिल्वर कॉइनचे दीपक सोमवंशी आदी यावेळी उपस्थित होते। हा कार्निवल 26 जानेवारीपर्यंत आचार्य अत्रे सभागृहात सुरू राहणार आहे। उद्घाटनानंतर पालव यांनी कॅलिग्राफीची प्रात्यक्षिकेही दाखवली। कलाकाराने स्वतःशी व कलेशी प्रामाणिक असावे असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी व्यक्त केले। झी क्लासिक वाहिनीच्या वतीने श्याम बेनेगल यांच्या दर्जेदार चित्रपटांचा बेनेगल ॲट वर्क हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे। यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। संचालक रुची तिवारी यावेळी उपस्थित होते। श्याम बेनेगल म्हणाले, आज मोबाईलवरही चित्रपट करता येऊ शकतो, त्यामुळे कोणीही दिग्दर्शक होत आहे। त्यातील गांभीर्य निघून चालल्यामुळे चित्रपटाचा आत्मा हरवत आहे। आज केवळ पैसा कमवण्याच्या उद्देशाने चित्रपट निर्मिती होत आहे, परंतु त्यामुळे चित्रपटाकडे केवळ टाइमपास म्हणून पाहिले जाते।
दर शनिवारी सायंकाळी 7 वाजता चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. अंकुर, त्रिकाल, भूमिका, मंडी आणि निशांत या चित्रपटांची या महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. यानंतर राज कपूर, किशोर कुमार, SD बर्मन आणि गुरुदत्त यांच्या चित्रपटाचा महोत्सव करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. रचनात्मक सर्जनशीलतेच्या विकासासाठी कृतीशील शिक्षण आवश्यक आहे, असे मत पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राम ताकवले यांनी व्यक्त केले. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉक्टर ताकोले उपस्थित होते. भविष्यातील शिक्षण या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भविष्यातील शाळा ही सायबर स्कूल असेल आणि आत्ताचे वर्ग रिअल क्लासरूम म्हणून ओळखले जातील. सायबर स्कूलच्या माध्यमातून त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभेल. विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या अधिक जवळ जातील. त्यातून त्यांच्यातील कृतिशीलता निर्माण होईल. तंत्रज्ञानामुळे समाजात क्रांती घडते, असेही त्यांनी नमूद केले. दुसरा प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रा. बोराडे यांची निवड करण्यात आली आहे. बहुजन विकास साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित हे साहित्य संमेलन 23 फेब्रुवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब भांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दीपक चांदणे, संपत जाधव यावेळी उपस्थित होते. या संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.